नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहो. कर्जमाफीचा एक जी आर इथे निघालेला आहे. नेमका काय आहे जी आर हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांच्या आतील कर्जमाफी होणार आहे. तर आजचा हा आपण शासन निर्णय इथे बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. कर्जमाफी जी आर. महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतलेला 2 लाख रुपयांचा आतील कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या निर्णयाचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना मदत करणे आणि त्यांचे कर्जाचे ओझे कमी करणे आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज बघूया. मित्रांनो, शेतकऱ्यांचे जे कर्जाचे ओझे आहे हे कमी करण्यासाठी आता आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवीन जी आर काढलेला आहे कर्जमाफीवर. याचं निर्णयाचा गाभा नेमकं काय आहे हे आपण आता बघूया. कर्जमाफीचा लाभ 2 लाखापर्यंतचे कर्जे असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरकारतर्फे माफ करण्यात येईल. ज्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज आहे, ज्या शेतकऱ्यांचे त्यांचे कर्ज इथे माफ होण्याची शक्यता आहे. कर्जाचा कालावधी हा निर्णय 2023 ते 24 हंगामाच्या आधी घेतलेल्या कर्जावर लागू होईल. मित्रांनो, कर्ज हा नेमका कोणाचा इथे माफ होणार आहे? ज्यांनी 2023 आणि 24 मध्ये हंगामाच्या आधी जे कर्ज घेतलेलं आहे तो कर्ज इथे माफ होणार आहे. म्हणजे 2023 आणि 24 मधला. याचं जे प्रमुख उद्दिष्ट आहे कर्जमाफी ते काय आहे बघा. आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देणे, शेतकऱ्यांचे बँकिंग व्यवहार सुधारून त्यांना नव्या कर्जासाठी पात्र बनवणे, शेतकऱ्यांचे जे कर्जाचे संकट आहे ते दूर करणे याचा एक मुख्य उद्दिष्ट आहे. 2 नंबरमध्ये शेतकऱ्यांचे जे बँकिंग व्यवहार आहे यात सुधारणा करून त्यांना आणखीन पुढे कर्ज घेता आले पाहिजे, यासाठी त्यांना पात्र बनवणे, आत्महत्या प्रमाण कमी करणे आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे. जे शेतीचे कर्जामुळे जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांचे प्रमाण कमी व्हावे व ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे जीवनमान वाढावे यासाठी ही कर्जमाफी करणार आहे. याची अंमलबजावणी नेमकी कधी होणार? तर बघा, लाभार्थ्याची ओळख. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी स्थानिक प्रशासनाद्वारे तयार करण्यात येईल. मित्रांनो, ज्यांची कर्जमाफी होणार आहे त्याची एक वेगळी इथे एक लिस्ट तयार होणार आहे, त्याची एक यादी तयार होणार आहे. बँकेशी समन्वय म्हणजे बँकांनी जे दिलेल्या माहितीच्या आधारे कर्जाची शिल्लक आणि व्याज तपासले जाईल. कर्जाची जे बँकेनं जे तुम्हाला कर्ज दिलेलं आहे त्याचं व्याज आणि कर्जाची शिल्लक इथं तपासला जाणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता. प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात येईल. मित्रांनो, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे हे सर्व कर्जाची प्रक्रिया आहे, माफ होण्याची प्रक्रिया इथे एक ऑनलाईन इथे पोर्टल उघडण्यात येईल. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणार आहे? तर बघा, कर्जमाफी नेमकं कोणत्या शेतकऱ्याची होणार हे आपण इथे बघूया. सर्वात पहिलं, शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील रहिवासी असले पाहिजे. सर्वात प्रथम म्हणजे तो शेतकरी महाराष्ट्रातील असला पाहिजे. नंबर 2, 2 लाख रुपयापेक्षा कमी रकमेचे पीक कर्ज किंवा अल्पमुदतीचे कर्ज घेतलेले असते. मित्रांनो, 2 लाखाखालील ज्यांची कर्जाची रक्कम आहे आणि ज्यांची जे रक्कमेचे जे पीक कर्ज आहे हे 2 लाखाच्या खाली असलं पाहिजे. कर्ज वेळेवर परतफेड करण्यास असमर्थ ठरलेले असणे. म्हणजे ज्यांना जे वेळ दिलेला असते बँकेने कर्ज फेड करायला, त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी वेळेच्या आत कर्जफेड केली नाही ते इथं पात्र असणार आहे. कर्जमाफीच्या तरतुदी नेमकं काय? तर बघा, कर्जमाफीसाठी लागणारे रक्कम थेट बँक खात्यात वर्ग केली जाईल. आता ते जे कर्जमाफीसाठी जे रक्कम लागते ते रक्कम इथे बँकेत इथे कट होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली आहे त्यांनाही काही प्रमाणात प्रोत्साहन दिले जाणार आहे. ज्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे त्यांना सुद्धा इथे काही प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी विशेष योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढं चालून एक यासाठी वेगळी योजना जाहीर होऊ शकते की ज्यानं कर्ज परतफेड केलेलं आहे. आर्थिक तरतूद इथे काय आहे? तर बघा, सरकारने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली आहे. मित्रांनो, जे आपली कर्ज माफ होणार आहे यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद इथे सरकारने केलेली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष योजना प्रस्तावित केली जाईल. मित्रांनो, आपले जे एकनाथ शिंदे नंतर आता जे मुख्यमंत्री बनलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खूप नवीन योजना आणलेली आहे आणि ते पुढं आणतील आणि नवीन विशेष मोहीम इथे ते
राबवणार आहेत. अपेक्षित परिणाम इथे काय आहे बघा. सुमारे 75 ते 80 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. 75 ते 80 लाख शेतकऱ्यांना या जे योजना येतील त्याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच आता बघा मुख्यचे मुद्दे काय आहे. मुख्य इथं निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत अधिकृत घोषणा आणि तपशीलवार मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता ते या जो निर्णय आहे सध्याच योजनेचा कोणत्याच योजनेचा इथे निर्णय आतापर्यंत घेण्यात नाही आला. फक्त कर्जमाफ होण्याची जी GR आहे हा लगेच येणार आहे. लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि कर्जाची माहिती अद्ययावत ठेवावी. 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी पात्रतेच्या निकषांनी तपशीलवार माहिती दिली आहे. बघा आता कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी आहेत ते पात्र असणार आहे. बघा कर्जाची रक्कम 2 लाखापर्यंतची पीक कर्ज माफ केली जातील. 2 लाखापर्यंतची ज्यांची पण पीक कर्ज असतील ते माफ केली जाईल. ही कर्ज अल्पकालीन कर्जाच्या श्रेणीत येणारी असावीत. अल्पकालीन जे तुम्ही कर्ज घेतलेलं जर असेल अल्पकालीन तर ते माफ करण्यात येईल. कर्जाचा कालावधी 2023 आणि 24 हंगामाच्या अगोदर घेतलेली कर्ज या कर्जमाफी योजनेसाठी पात्र असतील. मित्रांनो, कर्जमाफी जी योजना आहे या योजनेत 2023 आणि 24मध्ये तुम्ही जे हंगामाच्या अगोदर घेतलेली जी कर्ज आहे ते इथे माफ होणार आहे. योजनेची अंमलबजावणी जाहीर केलेल्या तारखेनंतर होईल. आत्तापर्यंत इथे कुठलीच तारीख इथे जाहीर झालेली नाही आहे की ही आता योजनेची जी कर्जमाफीची योजना आहे अंमलबजावणी नेमकी कधी होणार आहे ह्याची तारीख यायचीच आहे. भूधारक शेतकरी म्हणजे ज्यांच्या नावावर स्वतःच्या मालकीची शेती आहे आणि ज्यांनी कर्ज घेतले आहे ते पात्र असतील. ज्यांच्या नावावर शेत आहे आणि त्याने जर कर्ज घेतलेलं असेल तर त्याचं कर्ज इथं माफ होणार. लहान आणि अल्पभूधारक शेतकरी जसे की ज्यांच्याकडे 5 एकरापेक्षा कमी शेती आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा कमी शेती आहे आणि त्यांनी जर कर्ज घेतलेलं असेल परतफेड जर होत नसेल किंवा केली नसेल आत्तापर्यंत त्या कालावधीमध्ये तर त्यांच्या इथं कर्जमाफी होणार आहे. म्हणजे त्यांना प्राधान्य देण्यात येईल. बँकेशी संबंधितता राष्ट्रीयकृत बँका जसे की जी बँका असतात जिल्हा सरकारी बँक झालं, ग्रामीण बँक झालं, ते यांची मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्ज या योजनेअंतर्गत माफ केली जातील. मित्रांनो, नेमक्या कोणत्या बँकेचे कर्ज माफ होतील हे इथं दिलेलं आहे बघा. अधिकृत बँका, जिल्हा सहकारी बँक, ग्रामीण बँक, हे मध्यवर्ती बँका असतात जे पण जिल्हा सरकारी बँक असतात. ग्रामीण बँक आहे जर राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्ज इथे माफ होतील. हे बँक आहे ज्यांचं कर्ज इथं माफ होणार आहे. कर्ज थकबाकीदार, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यात अडचणी आल्या आहेत आणि जे कर्ज थकबाकीदार ठरले आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांचे थक बाकी आहे, कर्ज फेडचे ज्यांचे हप्ते बाकी आहे ते इथे ग्राह्य धरणार आहे. बघा तर महिला शेतकरीचं काय, तर बघा महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. खास करून ज्यांच्या नावावर शेती आहे किंवा ज्यांनी स्वतःच्या नावाने कर्ज घेतले आहे. महिलांना पण इथं प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांनी स्वतःच्या नावावर इथे महिलांनी आपल्या स्वतःच्या नावावर जर कर्ज घेतलं असेल शेतीसाठी तर त्यांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि ज्या शेतींच्या म्हणजे ज्या महिलांच्या नावावर शेती आहे आणि त्यांनी जर स्वतःच्या नावावर कर्ज घेतलं असेल तर त्याला इथं प्राधान्य देण्यात येईल त्या महिला शेतकरीला. आता बघा कर्जमाफीसाठी अपात्र शेतकरी कोणते आहे हे आपण इथं बघूया. ज्यांनी मोठ्या शेतजमीन असलेले शेतकरी, आता बघा जे शेतकरी आहेत ज्यांकडे मोठी शेती आहे जसे की 5 एकरापेक्षा जास्त ज्यांकडे जमीन आहे अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ इथे मिळणार नाही. म्हणजे 5 एकरच्या आतच जर तुमची शेत असेल तर हे कर्ज माफी तुम्हाला मिळेल, अन्यथा कर्ज माफ होणार नाही. म्हणजे ज्यांचं 5 एकरापेक्षा जास्त आहे त्यांचं कर्ज माफी होणार नाही. नंबर 2, उत्पन्न गट, ज्यांचे वार्षिक उत्पन्न एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे ते अपात्र ठरतील. म्हणजे एका वर्षापेक्षा ज्याचं उत्पन्न हे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त जर असेल तर ते अपात्र ठरतील. सरकारने यासाठी मर्यादा निश्चित केली जाईल. बघा सरकारने एक इथं मर्यादा निश्चित करेल पुढं, जसा नियम येईल तसा त्यात दिलं जाईल की जर या उत्पन्न एवढंच असलं पाहिजे मर्यादित, तर ते मर्यादेपेक्षा जर जास्त असेल तर ते अपात्र ठरतील. आता बघा नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी, तर ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर आपले कर्ज फेडले आहेत, ज्यांनी वेळेवर कर्ज फेडले आहे त्यांना कर्जमाफी योजनेचा थेट लाभ मिळणार नाही. मात्र ज्यांच्या प्रोत्साहन योजनेची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. बघा ज्यांनी आता ज्यांना
कर्जफेड केलेलं आहे त्यांचा तो विषय नाही आहे, त्यांना इथं काहीच मिळणार नाही. ज्यांनी कर्जफेड केलेलं नाही त्यांनी आत्तापर्यंत कर्जची रक्कम भरली नाही त्यांना तिथं फायदा मिळणार. आणि ज्यांनी कर्जाची परतफेड केली त्यासाठी एक प्रोत्साहन योजना म्हणून एक काहीतरी येऊ शकते पुढं चालून. बघा आता इतर आपण जे व्यावसायिक कर्ज आहे जे शेतीशी संबंधित नसलेली कर्जे जसे की ट्रॅक्टर किंवा शेतसाहित्य खरेदीसाठी घेतलेली दीर्घकालीन कर्ज या योजनेत समाविष्ट होणार नाहीत. बघा ही जी योजना आहे आपले कर्ज परतफेडची योजना आहे, आपली जी योजना आहे याच्यात कर्ज माफ होणार जे आहे, कर्जमाफीची आपली जी योजना आहे मित्रांनो, या योजनेत इतर जे व्यावसायिक कर्ज आहे हे इथं व्यावसायिक कर्ज माफ नाही होणार. इथं फक्त मध्ये जे शेतीचे कर्ज आहे 5 एकरपेक्षा कमी ज्याची शेत आहे आणि ज्यांनी इथं कर्ज घेतलेलं आहे आणि ते परतफेड केलेलं नाही तेच फक्त इथे ग्राह्य धरण्यात येईल. ज्यांनी व्यावसायिक कर्ज घेतलेलं आहे जसे की ट्रॅक्टरचं कर्ज झालं किंवा शेत साहित्यांसाठी कर्ज झालं, दीर्घकालीन कर्ज झालं, तर यांचा इथे समाविष्ट होणार नाही. सरळ यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे काही आपण आत्ता जे व्हिडिओ बघितला याच्यात हे सर्व आपण नियम बघितलेत की कोणाकोणाची इथे कर्जमाफी होऊ शकते. असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपण त्याचं नक्कीच उत्तर देऊ. अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.